समाचार अब तक, सत्य का साहस। यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव येथे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती। गेल्या काही वर्षात सार्वत्रिक निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या पक्षाला राज्यात दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर प्रचंड मत मिळाली। येत्या सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश मिळावे यासाठी वंचित बहुजन आघाडीने कंबर कसली असून कोणत्याही पक्षाला वंचित बहुजन आघाडीला घेतल्याशिवाय पर्याय नाही व महाविकास आघाडीला राज्यात यश मिळणे कठीण जाईल असा इशारा वजा सल्ला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत केला। 4 जानेवारी रोजी स्थानिक विश्रामगृहात पत्रकार परिषद आयोजित केली होती। यावेळी पश्चिम विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष लक्ष्मण पाटील, कार्याध्यक्ष लक्ष्मीकांत लोडगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष धम्मावती वासनिक, जिल्हा महासचिव शिवदास कांबळे आदी उपस्थित होते। वंचितचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर यांना इंडिया आघाडीत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले, तरी आजपर्यंत वंचितचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही। काँग्रेसचे असे वागणे भारतीय जनता पार्टीसाठी हितकारक असून जणू काही भाजपची बी टीम आहे की काय अशी शंका येत आहे। अपेक्षित वंचितांना सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय फक्त वंचित आघाडी देऊ शकते अशी ही माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर नीरज वाघमारे यांनी दिली आहे। आघाडीला, वंचित बहुजन आघाडीला केवळ गृहीत धरून चालणार नाही असा सुद्धा संदेश आम्ही आपल्या माध्यमातून सर्वांना देऊ इच्छितो। प्रस्थापित पक्षांनी आजवर केवळ वंचित आणि बहुजनांना गृहीत धरून आजवर सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे। ही बाब आता यापुढे जिल्हा नेतृत्व कदापि खपवून घेणार नाही असा सुद्धा सज्जड इशारा मी या माध्यमातून देऊ इच्छितो। समाचार अब तक, करामत अली, बाभुळगाव।